नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत विषय राज्यशास्त्र पाठ 4 सामाजिक व राजकीय चळवळी भाग 2। मागील भागामध्ये आपण चळवळ म्हणजे काय, चळवळीची वैशिष्ट्ये कोणती आहेत या संदर्भात आपण विचार केलेला होता। या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पुस्तकात पान नंबर 92 आणि 93 वर ज्या काही चौकटी दिलेल्या आहेत त्याच्या संदर्भात आज आपण विचार करणार आहोत। तर बघूयात। सर्वप्रथम चर्चा करा। चळवळी जरी एकाच प्रश्नाचा पाठपुरावा करत असल्या तरी चळवळीमागे एक व्यापक विचारसरणी असते। उदाहरणार्थ बालविवाह अथवा हुंडाबंदी चळवळीचा लोकशाही, महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक समता अशा मूल्यांवर विश्वास असतो। काही चळवळींचे यथावकाश राजकीय पक्षात रूपांतर होते। या ठिकाणी जर आपण बघितलं तर चळवळी या एकाच प्रश्नाचा पाठपुरावा करत असताना आपल्याला दिसून येतात। मग तो कोणताही असू द्या, शेतकरी चळवळ असू द्या, व्यापाऱ्यांची चळवळ असू द्या, विद्यार्थ्यांची चळवळ असू द्या किंवा इतर कोणती असू द्या, एका विशिष्ट प्रश्नाचे ते पाठपुरावा करत असतात। परंतु त्या चळवळीमागे व्यापक विचारसरणी असलेली आपल्याला दिसून येते। काही विशिष्ट मूल्य, काही विशिष्ट विचारांना एकत्र घेऊन हे लोक काम करताना आपल्याला दिसून येतात। जसं या ठिकाणी बालविवाह आणि हुंडाबंदी चळवळीविषयी सांगितलेलं आहे। यांचा लोकशाहीवर विश्वास असतो, म्हणून शांततापूर्ण मार्गाने या चळवळी आंदोलन करत असलेल्या आपल्याला दिसून येतात। त्याचबरोबर महिलांचे सक्षमीकरण झालं पाहिजे। आता बालविवाहाचा जर आपण विचार केला तर नकळत्या वयामध्ये जर मुलींची लग्न झाली तर त्यांना पुढे अनेक शारीरिक आणि मानसिक त्रासांना सामोरं जावं लागतं। पूर्वीच्या काळी आपला समाज हा अशिक्षित होता, अडाणी होता म्हणून ठीक, परंतु आजचा जर आपण विचार केला तर आज आपण शिकलेले आहोत। आपल्या समाजामध्ये अनेक बदल झालेले आपल्याला दिसून येत आहेत आणि म्हणून जुनाट रूढी आणि परंपरांना आपण सोडून देणं हे महत्त्वाचं आहे। मग त्याच्यासाठी महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, त्यांना समाजामध्ये समता मिळाली पाहिजे। आपण जर घरातलं जरी उदाहरण घेतलं तर घरामध्ये सुद्धा मुलांमध्ये आणि मुलींमध्ये भेदभाव केला जातो। तर ही गोष्ट कुठंतरी अयोग्य आहे आणि ती बदलली पाहिजे। त्याच्यासाठी स्त्रियांना घरामधूनच समतेचा हक्क दिला गेला पाहिजे आहे। अशा पद्धतीने या मूल्यांवर या चळवळींचा विश्वास असतो आणि म्हणूनच या चळवळी योग्य पद्धतीने काम करताना, लोकशाही मार्गाने, संयमाने आणि जबाबदारीने काम करताना आपल्याला दिसून येत असतात। काही चळवळी या यथावकाश एखाद्या राजकीय पक्षामध्ये रूपांतरित झालेल्या आपल्याला दिसून येतात। या ठिकाणी आपल्याला शेतकरी संघटनांचं उदाहरण देता येईल। शेतकरी संघटनेमधून शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली। शेतकऱ्यांच्या हितासाठी हा पक्ष सुरुवातीला संघटनेच्या माध्यमातून लढत होता, परंतु त्याच्यानंतर राजकारणात येऊन त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते। अशा पद्धतीने या चळवळींविषयी आपल्याला सांगता येईल। त्याच्यानंतर सांगा पाहू, भारतातल्या कोणत्या चळवळींमुळे न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल होऊन न्यायालयात त्यावर निर्णय द्यावा लागतो। आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर जनहितार्थ याचिका ही एक नवी संकल्पना आलेली आपल्याला दिसून येते। तर जनहितार्थ याचिका म्हणजे आपल्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाने आपल्याला अनेक अधिकार दिलेले होते, पण हे अधिकार नेमके कसे वापरायचे, कायदे, शासन आणि नागरिक यांचा नेमका काय संबंध असतो याची लोकांना पुरेशी माहिती नव्हती। त्यामुळे ज्यांना त्यांची माहिती होती त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला। त्याच्यामुळे सर्वसामान्यांना या गोष्टींची कल्पना यावी म्हणून न्यायमूर्ती PN भगवती आणि न्यायमूर्ती VR कृष्ण अय्यर यांनी जनहितार्थ याचिका या संकल्पनेची निर्मिती केली आणि त्याच्यामुळे एक न्यायिक क्रांती झालेली आपल्याला दिसून येते।
संविधानामध्ये ज्या काही मूलभूत हक्क आपल्याला दिलेले आहेत, या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी व्यापक जनहित लक्षात घेऊन कोणताही नागरिक, तो भारताचा नागरिक असला पाहिजे, तो उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकतो. याला जनहितार्थ याचिका असं म्हटलं जातं. कायद्यात उपलब्ध असलेला न्याय मागण्याचा आपल्याला अतिशय प्रभावी आणि कमी खर्चिक उपाय म्हणून जनहित याचिका यांच्याकडे बघता येईल. कारण जनहित याचिकांच्या माध्यमातून अतिशय कमी खर्चामध्ये आणि एक प्रभावी मार्ग लोकांकडे निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. काही सार्वजनिक प्रश्नांच्या संदर्भात न्यायालय स्वतःहून सुद्धा जनहित याचिका दाखल करून घेऊ शकतात. त्याचबरोबर सरकारची एखाद्या कामाबाबतची टाळाटाळ, सामूहिक अत्याचार, वाढीत टाकणे, प्रदूषण, भेदभाव करणे अशा सामाजिक समस्यांबाबत सुद्धा जनहित याचिका दाखल करता येत असतात. जनहित याचिका फक्त वैयक्तिक कारणासाठी दाखल करता येत नाहीत, कारण वैयक्तिक हित किंवा वैयक्तिक स्वार्थ या ठिकाणी अभिप्रेत नसतो. तसेच महात्मा फुले, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या चळवळी उभ्या केल्यात याच्याविषयी आपण अजून माहिती मिळवावी. महात्मा फुलेंचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्यांनी स्त्री शिक्षणाच्या संदर्भामध्ये चळवळ किंवा आंदोलन उभं केलेलं आपल्याला दिसून येईल. महात्मा गांधी यांनी चंपारण्य, असहकार, सविनय कायदेभंग अशा अनेक आंदोलनांच्या माध्यमातून लोकांना जागृत केलेलं दिसून येतं. संत गाडगेबाबा यांनी स्वच्छताच्यासाठी मोठ्या प्रमाणात चळवळ उभी केलेली आपल्याला दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर आपण विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचे चौदार तळे, त्याच्यानंतर काळाराम मंदिर प्रवेश याच्यासाठी हेच नव्हे तर इतर अनेक ठिकाणी किंवा अनेक संदर्भात त्यांनी चळवळी किंवा आंदोलन केलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर खालील संवाद वाचा व त्यावर एक परिच्छेद लिहा. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर 5 मुलामुलींमधला हा संवाद आहे. हा आपण व्यवस्थित वाचून विचार करावा आणि याच्यावर एक पॅराग्राफ आपण लिहिणं अपेक्षित आहे. तर बघूया नेमकं संवादात काय म्हटलं आहे. तर मानवी हक्क रक्षणाची चळवळ जर जगभर प्रभावी झाली तर अन्य कोणत्याच चळवळीची गरज नाही, असं एक मुलगी म्हणते. त्यावर मुलगा म्हणतो, पण विकसनशील देशांमध्ये प्रश्न कितीतरी वेगळे आहेत. तेथील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थिती वेगळी असल्याने त्यातून अन्य चळवळी निर्माण होऊ शकतात. हेही खरेच आहे, नाहीतर मुली वाचवा असे आपल्याला म्हणावे लागले नसते. चळवळीचा अनुभव आपल्याला आताच घेता येईल. आपण आपल्या शाळेचा परिसर मुलींसाठी निर्भय करण्यासाठी चळवळ करूया. त्याच्यानंतर शेवटी एक मुलगा म्हणतो की ब्रिटिश राजवटीत चळवळी दडपल्या जात असत, परंतु लोकशाही व्यवस्थेत चळवळी असणे हे निकोप लोकशाहीचं लक्षण आहे. अशा पद्धतीने या 5मधला हा संवाद आहे. या संवादाला अनुसरून आपण एक पॅराग्राफ व्यवस्थित लिहावा आणि ज्याच्या माध्यमातून आपल्या स्वमताच्या प्रश्नाची तयारीसुद्धा होईल आणि म्हणून आपण योग्य पद्धतीने याच्यावर विचार करावा हे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर चर्चा करा. भारतातील भूमिपुत्रांच्या चळवळी कोणत्या मुद्द्यांबाबत आग्रही आहेत? चर्चा करा. भारतातील भूमिपुत्रांच्या चळवळी कोणत्या मुद्द्यांबाबत आग्रही आहेत? या ठिकाणी जर आपण बघितलं तर भारतातील भूमिपुत्र, तर भूमिपुत्रांच्या संदर्भात जर आपण विचार करायचा म्हटला तर भूमिपुत्र कुणाला म्हणावं, हा प्रश्न या ठिकाणी अपेक्षित आहे. आपल्या देशामध्ये जर आपण विचार केला तर अनेक लोक अनेक कारणासाठी देशाच्या अंतर्गत भागामध्ये स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येतात. आता एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये अनेक लोक कामाच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने जातात, त्या ठिकाणी स्थायिक राहतात.
बाहेरून आलेल्या स्थलांतरितांमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आपल्याला दिसतात आणि त्याच्यामुळे भूमिपुत्रांच्या अनेक चळवळी किंवा आंदोलनं उभं राहिलेली आपल्याला दिसून येतात. भूमिपुत्र म्हणजे थोडक्यात तेथील स्थानिक लोक. आता परराज्यातील लोक जर एखाद्या भागामध्ये येऊन स्थायिक व्हायला लागलेत, जसं आपण मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबईमध्ये जगभरातील, भारतातीलच नव्हे तर जगभरातील लोक आलेले आहेत, ते त्या ठिकाणी राहतात आणि त्याच्यामुळे स्थानिक लोकांचे रोजगार, आरोग्य किंवा इतर अनेक प्रश्न, जमिनीचे प्रश्न या अनेक बाबतीत मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात आणि त्याच्यामुळे भूमिपुत्रांवर अन्याय झालेला आपल्याला दिसून येतो. कारण स्थानिकांना त्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत, बाहेरच्या लोकांनी येऊन त्या बळकावलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे भूमिपुत्रांवर अन्याय होतो. अशा प्रकारचा एक सूर त्या ठिकाणी अडवला जातो. मग या भूमिपुत्रांच्या नेमके काय अडचणी असतात, काय समस्या असतात किंवा त्याच्या संदर्भात कोणत्या चळवळी किंवा कोणते मुद्दे आग्रहीपणे घेतले जातात, तर या ठिकाणी आपण बघूयात. तर पहिला मोठा प्रश्न येतो की भूमिपुत्रांच्या रोजगारावर गळांतर येतं. भूमिपुत्रांचे जे रोजगार असतात ते हिरावले जातात. बाहेरून आलेले जे लोक असतात ते स्थानिकांचा रोजगार घेतात, कमी पैशामध्ये ते कामं करतात आणि त्याच्यामुळे स्थानिकांच्या रोजगारावर गदा येते. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नाही, ते बेकार होतात. दुसरी गोष्ट, जमिनी बळकावल्या जातात. आता स्थानिक लोकांचे जे काही जमिनी असतात हे बाहेरचे लोक येऊन विकत घेतात आणि त्याच्यामुळे स्थानिकांनाच या ठिकाणी उपरे व्हावं लागतं. स्थानिकांनाच त्या ठिकाणी जमिनी उपलब्ध होत नाहीत. तर मुंबईचं जे उदाहरण आपण या ठिकाणी घेतलं तर मुंबईमध्ये अनेक बाहेरचे लोक येऊन स्थायिक झालेत आणि तेथील जे काही मूळ मराठी लोक होते ते आता मुंबईमध्ये दिसत नाहीत फारसे. त्याच्यानंतर जागांच्या किमती वाढतात. आता जर एखाद्या ठिकाणी त्या जागेची जी काही धारण क्षमता असते, लोकांना सामावून घेण्याची क्षमता असते, ती तेवढीच राहणार आहे. परंतु लोकांचा जर येण्याचा फ्लो वाढत गेला, त्यांचा प्रवाह वाढत गेला तर साहजिकच आहे जागा कमी पडते. त्याच्यामुळे मग जागेच्या किमती वाढायला सुरुवात होतात. ज्याच्याकडे पैसा असतो तो ती घेतो आणि त्याच्यामुळे जे सर्वसामान्य असतात त्यांना त्या गोष्टी परवडत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचा रोष निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर भूमिपुत्रांचे व्यवसाय हिरावले जातात. आता जे स्थानिक लोक असतात त्यांचे जे काही व्यवसाय असतात हे व्यवसायसुद्धा हिरावलेले आपल्याला दिसून येतात. कारण स्थानिक लोक जे व्यवसाय करत असतात तेच व्यवसाय हे बाहेरचे लोक येऊन जेव्हा करायला लागतात तेव्हा त्यांना परवडो नको परवडो तो भाग नंतरचा, परंतु कमी किमतीमध्ये त्याच वस्तू ते जर पुरवायला लागले तर साहजिकच यांचा व्यवसाय बुडायला लागतो आणि त्याच्यामुळे भूमिपुत्रांच्या किंवा स्थानिक लोकांचा व्यवसायसुद्धा हिरावला जातो. त्यानंतर भूमिपुत्रांची भाषा आणि संस्कृतीवर आक्रमण झालेलं दिसून येतं. जे काही स्थानिक लोक असतात या स्थानिक लोकांची भाषा आणि त्यांची संस्कृती जी असते हिच्यावर सुद्धा परकीय लोकांचं आक्रमण झालेलं दिसून येतं आणि त्याच्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये मराठी ही मातृभाषा आहे. मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये मराठी बोलणारे खूपच कमी झालेले आपल्याला दिसून येतात. मराठी लोक जवळपास तिथून आता बाहेरच्या भागांमध्ये गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे भूमिपुत्रांची भाषा आणि आपली संस्कृती जी आहे ती तिथून लयाला जाते आणि मुंबई ही एक मेट्रोपॉलिटन सिटी झालेलं आहे. त्याच्यामुळे अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन आणि अस्सल मराठी भाषा या सुद्धा आपल्याला तिथं बघायला भेटत नाहीत आणि त्याच्यामुळे मराठी भाषेसाठी मराठी भाषिक लोकांना आंदोलनं करावी लागतात. त्याचबरोबर भूमिपुत्रांचा आर्थिक मक्तेदारीबरोबरच राजकीय प्रभावही कमी व्हायला लागतो. आता भूमिपुत्रांचा रोजगार गेला, त्यांचे व्यवसाय गेलेत, त्यामुळे आर्थिक जो सहभाग असतो तो कमी होतो. त्याचबरोबर त्यांचा राजकीय प्रभावसुद्धा कमी होतो. कारण जे बाहेरचे लोक आलेले असतात ते आपली स्वतःची संघटना निर्माण करतात आणि या संघटनेच्या माध्यमातून स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून ते त्या ठिकाणी आपला प्रभाव निर्माण करतात. स्वतःचा प्रभाव निर्माण करत असल्यामुळे साहजिकच आहे स्थानिक लोकांना तेथील राजकारणामध्ये सुद्धा
फारसा शिरकाव करता येत नाही आणि त्याच्यामुळे स्थानिकांमध्ये रोष निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर करून पहा, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, नद्यांचे प्रदूषण रोखण्यासंबंधी चळवळ, स्त्रीभ्रूण हत्येविरोधी चळवळ, नॉट इन माय नेम अशा चळवळींविषयीचे वर्तमानपत्रांमध्ये ज्या काही बातम्या येतात या बातम्यांचं आपण संकलन करा, त्या संदर्भात व्यवस्थित विचार करा आणि त्या संदर्भात आपलं स्वतःचं मत बनवा. पुढचा मुद्दा आहे, माहीत आहे का तुम्हाला? सार्वजनिक प्रश्न केवळ सामाजिक क्षेत्रातले असतात असे नव्हे, तर ते समाजाच्या कोणत्याही क्षेत्रातून निर्माण होऊ शकतात. समाज सुधारणेसाठी आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात अनेक चळवळी उभ्या राहिल्या व त्यातून समाज आधुनिक व्हायला सुरुवात झाली होती. आता सार्वजनिक प्रश्नांचा जर विचार केला तर सार्वजनिक प्रश्न हे समाजातील अनेक क्षेत्रातले असतात. एका विशिष्ट क्षेत्रापुरता सार्वजनिक प्रश्न मर्यादित नसतात. मग ते आरोग्य असू द्या, स्वच्छता असू द्या, राहणीमानाच्या संदर्भातले असू द्या, इतर अनेक प्रश्न आपल्याला सांगता येतील. ते कोणत्याही क्षेत्रातून निर्माण होऊ शकतात आणि या समाजाच्या सुधारणेसाठी देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात अनेक चळवळी किंवा आंदोलनं झालेली आपल्याला दिसून येतात. मग अंधश्रद्धा निर्मूलन असू द्या, स्त्री शिक्षणाच्या संदर्भात असू द्या, अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भात असू द्या किंवा इतर अनेक असू द्या. आणि त्याच्यामुळेच या आंदोलनांचा जर आपण विचार केला तर या आंदोलनांच्या माध्यमातून आपला जो समाज आहे तो आधुनिक व्हायला मदत होत असते. समाजामध्ये ज्या पारंपरिक जुना रूढी परंपरा असतात त्या गळून पडून एक नवीन समाज निर्माण व्हायला त्याच्यामुळे मदत होत असते. आपला भारताचा स्वातंत्र्य लढा ही सुद्धा एक सामाजिक चळवळच होती. कारण भारताचा स्वातंत्र्य लढा जो लढला गेला या लढ्यामध्ये भारतातील समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. तो कोणत्या जातीचा होता, धर्माचा होता, पंथाचा होता हा विचार गौण मानून ते फक्त भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते. आणि म्हणूनच भारताचा स्वातंत्र्य लढा ही सुद्धा एक प्रकारची सामाजिक चळवळच होती हा आपल्याला म्हणता येईल. तसेच राजकीय व आर्थिक चळवळीतून नागरिकांच्या हक्कांचे जतन, मताधिकार, किमान वेतन, आर्थिक सुरक्षितता असे प्रश्न हाताळले जातात. आता ज्या काही राजकीय आणि आर्थिक चळवळी निर्माण होतात या चळवळींमधूनच बघायला गेलं तर लोकांच्या हक्कांचे जतन केलं जात असतं. लोकांना जे हक्क मिळालेले आहेत हे हक्क व्यवस्थितरित्या सुरक्षित राहिले पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याला आपला मताधिकाराचा वापर करता आला पाहिजे. आपण जर बघितलं तर निवडणुकीमध्ये आपण कशा पद्धतीने आपला मताधिकाराचा वापर करतो हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. परंतु तरीसुद्धा तो योग्य पद्धतीने झाला पाहिजे म्हणून चळवळी झालेल्या आपल्याला दिसून येतात. कामगारांच्या क्षेत्राच्या संदर्भात म्हटलं तर त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे. त्यांना त्यांची नोकरी जी आहे ती सुरक्षित वाटली पाहिजे. आर्थिक सुरक्षितता त्यांना मिळाली पाहिजे. अशा संदर्भात त्यांच्या ज्या काही संघटना असतात त्या चळवळी करताना आपल्याला दिसून येत असतात. स्वदेशी ही सुद्धा एक आर्थिक चळवळच आहे. आता स्वदेशीच्या संदर्भात जर आपण बघितलं तर आपल्या देशामध्ये अनेक जनआंदोलनं झालेली आपल्याला दिसून येतात. थोडक्यात आताचं जर आपण उदाहरण बघितलं तर भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवानवरून संघर्ष पेटलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर भारतीय लोकांनी चिनी मालावर बहिष्कार टाकलेला आपल्याला दिसून येतो. आता चिनी मालावर बहिष्कार टाकून भारतीय बनावटीच्या वस्तू किंवा स्वदेशी वस्तू वापरण्याकडे लोकांचा कल आपल्याला दिसून येतो. त्यामुळे देशातला पैसा देशातच राहील ही एक भावना असते आणि म्हणून त्याच्यातून देशाच्या विकासाला हातभार लागेल हा एक उद्देश साध्य होतो. आणि म्हणून स्वदेशीची चळवळ ही एक आर्थिक चळवळ आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर भारतीय लोकांनी चिनी ॲप्सवर मालावरच नव्हे तर चिनी ॲप्सवर सुद्धा बंदी घालायला किंवा त्यांचा वापर टाळायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्यातून स्वदेशी ॲप विकसित करण्याच्या संदर्भात भारतीयांचे प्रयत्न चाललेले आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने या चळवळींच्या माध्यमातून
अनेक गोष्टी साध्य होताना आपल्याला दिसून येत असतात. इथं आपण थांबूयात. पुढच्या भागामध्ये भारतातील प्रमुख चळवळी कोणकोणत्या आहेत, त्या कशा पद्धतीने काम करता आहेत, त्यांचे स्वरूप काय आहे याच्याविषयीची माहिती आपण करून घेणार आहोत. आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा. त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.